आमच्या कुटुंबात 2 सुना पण त्या वेगळ्या राहतात। रेशन कार्डवर मुलीचे नाव आहे पण आता तिचा विवाह झाला आहे। आमच्या कुटुंबात तिघींनी अर्ज केला पण एकीला आतापर्यंत लाभच मिळाला नाही, अशी तोंडी उत्तरे लाभार्थी कुटुंबियांकडून अंगणवाडी सेविकांना दिली जात आहे। त्यामुळे राज्य शासनाने पाठविलेल्या 26 लाख अपात्र लाभार्थींच्या पडताळणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पती व पत्नी त्यांची एक विवाहित मुलगी अशी कुटुंबाची व्याख्या करण्यात आली आहे। त्यानुसार त्या कुटुंबातील विवाहित महिला व ती अविवाहित मुलगीच योजनेच्या लाभासाठी पात्र आहे। तरी पण त्या कुटुंबातील 2 ते 3 सुना, सासू व अविवाहित मुलगी अशा 4-5 जणांनी अर्ज केले आणि लाभ घेतल्याची शेकडो उदाहरणे आहेत। याशिवाय 85, 90, 98 वर्षांच्या आजीबाईंनी देखील लाडकी बहीण म्हणून लाभ घेतला आहे। तरी पण पडताळणी वेळी त्या आजीबाईंचे वय 65 पेक्षा कमी असल्याचं सांगितलं जात आहे। कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता तोंडी माहितीच्या आधारे सुरू असलेल्या सर्व्हेमुळे शासनाकडील अपात्र लाभार्थींच्या यादीतील सर्वांचाच लाभ बंद होणार की काय याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे। तसंच कुटुंबातील तिसऱ्या कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा यासाठी संबंधित महिलेनं लेखी देऊन त्या कागदावर स्वाक्षरी करायची आहे। मात्र त्यासाठी कोणीच तयार होत नसल्याचाही अनुभव अंगणवाडी सेविकांना येत आहे। शासनाने पाठविलेल्या अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी करताना त्या कुटुंबातील सासू किंवा आई म्हणते, आमच्या रेशन कार्ड मध्ये मुलीचे नाव आहे पण तिचा विवाह होऊन ती नांदायला गेली आहे। तिचे नाव सासरच्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट झाल्या नसल्यामुळे आम्ही तिचा अर्ज भरलाय। काही जण सांगत आहेत दोन्ही सुना वेगवेगळ्या राहायला आहेत, रेशन कार्ड विभक्त करायला दिले पण ते अजून विभक्त झाले नाही। आता अशा उत्तरांवर शासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।